त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री आंबेकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय ज्यांनी भावापेक्षाही माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं, 5 दिवसापासून या वागोद्यामध्ये जे येऊन बसले, तिकडे स्वतःचा आश्रम ओस पाडून रिकामा ठेवून आले, जे माझ्यावर भावापेक्षाही जास्त प्रेम केलं, ते परमपूज्य आदरणीय श्रद्धेय पारमांडल्य कुलभूषण महंत श्री तळेगावकर बाबाजी, त्याचप्रमाणे पारमांडल्य कुलभूषण परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री कळमकर बाबाजी. आता शेवटी मी का घेतो याचं कारण असं आहे, मला एक 4-5 महिन्यापूर्वी थोडासा एक व्याधी झाली, परंतु या महाजन परिवारानं ज्यांनी माझा सत्कार केला, हा परिवार जर माझ्याजवळ नसता, हा आमचा चौधरी परिवार जर त्या टायमाला त्या क्षणाला माझ्याजवळ जर नसता, तर कदाचित हे दिसलंही नसतं, कदाचित हा सोहळाही पाहायला मिळाला नसता, कदाचित मीही दिसलो नसतो. तो आमचा महाजन परिवार आणि हा चौधरी परिवार ज्यांनी मला ताबडतोब दवाखान्यामध्ये नेऊन माझ्यावर उपचार केले. ज्या महाजन परिवार आणि महाजन सरकार ज्यांच्या या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत, त्या महाजन परिवाराच्या प्रांगणात त्याचे मालक आहेत, त्या महाजन परिवाराने माझं सतत प्रेम केलं. त्यामध्ये युवराज महाजन, मधुकर महाजन, अनिल महाजन हा जो परिवार आहे, हा परिवार भावापेक्षाही माझ्यावर जो प्रेम करतो आहे. आणि ज्या व्यक्तीनं मला या वाघोदा गावाची वाट दाखवली, वाघोदा गाव मला माहित नव्हतं, मी उपरा गणला जातो इथं, मी वाघोद्याचा नव्हतो, परंतु वाघोदा मला ज्यांनी दाखवलं ते आमचे डॉक्टर मनोहर महाजन, त्यांनाही मी कधी विसरू शकत नाही, आमचे PL महाजन यांनाही विसरू शकत नाही. आणि हा माझ्यावरचा हा शारीरिक मानसिक आघात सहन करून ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि शारीरिक मानसिक आर्थिक ज्यांनी मला सहकार्य केलं, ते कवीश्वर पीठाधीश, माहूर पीठाधीश आमचे माहूरकर बाबाजी, ज्यांनी मला मनापासून सहकार्य केलं, त्यांचे माहूरकर बाबाजी. त्याचप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री श्रीधरानंद दादाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री अनंतराज बाबाजी, ज्यांनी मला खरंच प्रेम केलं, आमचे प्राचार्य महंत श्री राजधर बाबाजी शास्त्री, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री भालोत्तर बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय ज्यांच्यावर माझ्यापेक्षा 20 वर्ष मोठे आहे, परंतु मी अधिकार दाखवतो, आमचे जावळे बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री चोरमांगे बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री विश्वनाथ बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री आमचे योगीराज बाबाजी, महंत श्री अचलपूरकर बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री भालोत्तर बाबाजी, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री कान्हेराज बाबाजी दिल्ली, परमपूज्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री चोरमांगे बाबाजी. आणि ज्या कुळाने माझ्यावर प्रेम केलं, ज्या कुळाने मला सामावून घेतलं, नुसतं सामावून नाही घेतलं, बळजबरीनं का होईना मला 2-2 महंते दिल्या. नसेल इच्छा कदाचित, परंतु माझी मागणी होती, पण त्यांनी ती पुरवली, लाड पुरवला त्यांनी. तो मला नाही देवपूजा देऊ द्या, हरकत नाही, काही हरकत नाही, बऱ्याच महंत्या बिना देवपूजेचे, पण माझा लाड ज्यांनी पुरवला, नाही मला पाहिजे, मुखेडकरीचा मी मालक आहे, मला मुखेडकरी घ्यायची आहे. आमच्या सर्व भाऊबंधांनी एका शब्दाने, एका वाक्याने हो म्हटलं, काही हरकत नाही, आम्ही तुम्हाला देऊ शकतो. असे आमचे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय पारमांडल्य कुलाचार्य आमचे मोठे बाबाजी. आणि ज्या वाघोदा ग्रामस्थांनी माझ्यावर प्रेम केलं, नुसतं प्रेम नाही केलं, अहो मला शारीरिक मानसिक आर्थिक भरभरून सहकार्य केलं. वाटत नव्हतं वाघोद्यातली मला इतके पैसे मिळतील हा कार्यक्रम करण्यासाठी. मी आकडा सांगून टाकतो, सांगत नाहीत लोक, आम्ही महानुभाव सांगत नाही तुम्हाला, पण मी सांगून टाकतो. आमच्या वाघोद्याच्या ग्रामस्थांनी मला 8 लाख रुपये या कामासाठी दिले. बाबा मी नाव घेतलं आपलं, परमपूज्य आदरणीय महंत श्री मेहकरकर बाबा, आमचं आपलंही नाव घेतलं. परमपूज्य आदरणीय महंत श्री रुद्धपूरकर बाबा, आपलाही उल्लेख आपण मी केला मी उल्लेख बाबा केला. आणि एखादा सुटला तर मी सटकेला असं समजायचं आणि सोडून द्यायचं.
आमच्या गावाला माहिती, आमच्या गावाला हे बाबा सटकेल आहेत नाही. म्हणजे मी काय बोलल काय म्हणाल याचं काहीच सांगता येत नाही. आमच्या बाबांना भागवताचार्य बाबांना चांगलं माहितीये मी काय कवा काय बोलून टाकल, परंतु ते प्रेमाने पोटात घालतात आणि पोटात घालत घालत परिस्थिती इथपर्यंत होते ती अपचन होऊन जातं कधी कधी. चला असो, परंतु ज्या ग्रामस्थांनी माझ्यावर प्रेम केलं सर्वप्रथम मी त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही. मी एमटी होतो, मला जागा नव्हती, मला ठिकाण नव्हतं, मी रिकामा होतो, परंतु वाघोदेवाल्यांनी मला आश्रय दिला आणि तो आश्रय माझ्यासाठी महत्वपूर्ण ठरला. नुसता आश्रयच नाही तर माझं संगोपन केलं, मला लाळलं ताळलं, माझा कोड पुरवला, माझं कौतुक पुरवलं, माझा हट्ट पुरवला, मला जे पाहिजे ते वाघोदेवाल्यांनी दिलं. माझ्याजवळ कब्बशी नव्हती, साधी चहा पिण्यासाठी कब्बशी नव्हती. मी 10 लाखाच्या गाडीमध्ये आज फिरतोय, हे काही कमी दिलं का मला? हे वाघोदेवाल्यांनी दिलं आणि तुमच्यासारख्या प्रेमानं हे मला दिलं. इतकंच नाही, करत असताना ह्या मंडळींनी इतकं प्रेम दिलं म्हणूनच ही एवढी दिग्गज मंडळी तुम्हाला कधी एकत्र पाहायला मिळाली नसती. आज या पीठावर या महानुभाव पंथाचे संपूर्ण आचार्य मंडळी या ठिकाणी विराजमान झालेली आहे आणि म्हणून मी सर्वप्रथम ज्या बाबांना मी दंडवत प्रणाम करतो, त्यांच्या चरणी लीन होतो, नतमस्तक होतो आणि हेच प्रेम, हीच त्यांची आस्था, हाच जिव्हाळा सतत माझ्यावर वर्षत राहावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आमच्या संगीताताईंनी मला समजून घेतलं आणि समजून घेत असताना या आश्रमाचं संचालन केलं, हे सुद्धा या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आमच्या हवरगावच्या आलेल्या एका महिलांनी म्हटलं, कुठं जन्म घेतला बाळा आणि तू कुठं आला राहायला? जन्म कुठं घेतला हे महत्वाचं नाही. आमच्या एका वक्त्यांनी म्हटलेलं होतं मागे की महानुभाव हा असा समाज आहे, हा कुणाचंही कुठलंही कसलंही अपत्य प्राणपणानं सांभाळतो आणि या महानुभावांनी मला प्राणपणानं सांभाळलं. आमच्या ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये साईबाबाला हरवलं, साईबाबांना आवाहन करून ज्यांना नतमस्तक केलं, त्या बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी केरळला असताना बाबांना मी शौचाला घेऊन जायचो रस्त्याने, हात धरून बाबा म्हणायचं तुझं खूप चांगलं होईल. त्यांची ती प्रसन्नता माझ्यासाठी कामी आली. जी माऊली माझ्यासाठी दरवाजामध्ये स्मरण करत उभी राहायची, माझा राजा आला नाही, त्या यमुनाबाईला मी विसरू शकत नाही. आणि म्हणूनच या दोघांचे उपकार माझ्या जीवनामध्ये अनंत आहे. मलाही सर्वांना अनंताकडे जायचं आहे, परंतु ते जात असताना ती कृतज्ञता व्यक्त करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपलं सर्वांचं प्रेम, सर्वांचा जिव्हाळा असाच माझ्यावर वर्षत राहावा, माझ्यावर आपली प्रसन्नता राहावी, शुभचिंतन राहावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या या 2 शब्दाला पूर्ण विराम देतो. महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित असलेल्या महानुभाव संप्रदायाच्या आदरणीय सर्व संतगणांच्या उपस्थितीमध्ये हा देखणा सोहळा पार पडता. प्रसाद बांधणी स्मरणाशी निगडीत आहे. महानुभावांच्या विचाराशी, या महानुभावांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा क्षण. या प्रसादाची बांधणी होते. प्रसाद असा एक प्रकार आहे की मला असं वाटतं जीवमात्राच्या उद्यानाकरता जितकं प्रसादाचं महत्व आहे, त्या महत्वाचं शब्दात किंवा सर्वज्ञांनी स्वतःच्या सूत्रामध्ये विश्लेषण केलं नाही. त्यापेक्षा स्वतःच्या कृतीतलं केलेलं जे दर्शन आहे ते मात्र आमच्या काळजाला भिडून जाणार आहे. सर्वज्ञांची त्या प्रसादावर असलेली स्वतःची श्रद्धा व्यक्त करताना ती लीळा आपल्याला दिसते आणि आपण अपसूकपणे डोंगेग्रामला त्या प्रसन्न मठामध्ये पोहोचतो. एक 5 मिनिट बोलणार. माझा मित्र आहे तो विश्वनाथ बाबा मोखेडकर बाबा, याच्याशी फार नातं जुळत नाही, नाळ जुळत नाही. तर राजू म्हटलं की आमची नाळ जुळत. आम्ही संवत्सरच्या कालखंडामध्ये एकत्र अभ्यास केला,
खेळलो, भांडणं केली, उड्या मारल्या. प्रचंड आमच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या लोकांना प्रचंड मानसिक त्रास दिला. मग ते हंसदादा खामणेकर असतील, आता सातारचे बाबा असतील, कुमारदादा होते, मग आता खामणेकर बाबा असतील, या लोकांना प्रचंड नको तितका त्रास दिला. जे आहेत त्यावेळेचे समजताशी सर्व आचार्यांना त्रास दिला. त्यावेळेचा खेळही मोठा गमतीचा होता. पण विश्वनाथ बाबा मात्र त्यावेळेला राजू बुद्धिवान फार होता, नक्कीच. बाकी त्यांनी सांगितलं, कधी कधी बुद्धिवान माणसं ही थोडी खरं बोलत असतात आणि खरं बोलणं हे चालत नसतं. विश्वनाथ बाबाला मी अनेक वेळेला सांगतो, बाबा खरं बोलू नको. जोपर्यंत मी खरं बोलत होतो ना तोपर्यंत मला भागवताचार्य होता आलं नाही. मी आताही काही खरं बोलू शकतो, पण आता खरं बोलायला गेलं का मला स्टेज सोडावा लागेल. त्याच्यामुळे खरं बोलू नको, पण तो खरं बोलल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, कडूगोळी देताना त्याच्यावर आवरण छान गोड साखरेचं दिलं की ती पचते आणि गुण येतो. त्याच्यावर पचवून समोरच्याला गुण आणण्याकरता, पण ते असं आहे, ज्ञानी माणसाचं ते एक वैशिष्ट्य आहे की ती परखड असतात. परिस्थितीचा सामना कसा करावा हे मी माझ्या संपूर्ण जीवनामध्ये विश्वनाथ बाबांकडनं पाहून शिकलो. आमची मी द्रौपदी केली ना, विश्वनाथ बाबाची असं काही नाही, आमची केली. विश्वनाथ बाबाच्या जवळचे लोक पळून गेले म्हणजे असं काही नाही, आमच्याही जवळचे गेले. आमचं म्हणणारे गेले, आम्ही ज्यांच्या पालख्या उचलल्या ते. परंतु परिस्थितीशी सामना करून नम्रतेने त्यांच्याजवळ जेव्हा गेलो, त्या लोकांनी पांघरून घातलं मानव पंथाच्या संतांचं आणि वासनिकांचं वैशिष्ट्य आहे की हा संप्रदाय मायपोटा आहे. तुमचं चुकलं तरी त्याच्यावर कपडा टाकून पोटात घेतो, परत त्याला सन्मानानं समाजामध्ये बसवतो, त्याच्या भावनेवर फुंकर घालतो आणि त्याला परत एक वेळेला सन्मानजनक परिस्थितीत नेऊन उभा करून त्याचं कौतुक करतो. हे महानुभाव पंथाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून विश्वनाथ बाबा घडत असतात. वाघोला हे महानुभाव आहे, अगोदर लक्षात घ्या. आणि मानवाव जिथे जिथे आहे तिथे तिथे मायपोट आहे, हे महत्वाचं आहे. मायपोट मानवांचा उपदेशी, मानवाव पंथाचा साधा संन्यासी सुद्धा प्रत्येकाचं मायपोट आहे. आपल्याला त्या कुशीत लपता आलं की ते वर्ण पांघरून घातल्याशिवाय राहत नाही. मी सर्व हा जीवनाचा सर्व जीवनपट मी विश्वनाथ बाबांचा जवळनं पाहिला. अत्यंत बुद्धिवान, बोलताना मी विषयांतर केलं, अत्यंत बुद्धिवान विश्वनाथ बाबा. म्हणजे आमच्या संवत्सरच्या श्री बाबांनी, गुरुजींनी एखाद्याचं कौतुक करावं हे सुद्धा विशेष होतं त्या काळामध्ये. आम्ही अगदी त्यांच्या समोरही उभं राहतो. परंतु त्यावेळेला मोठ्या बाबांनी म्हणावं की राजूने सूत्र म्हणणं म्हणजे बंदुकीतली गोळी सुटणं, या पद्धतीची सूत्र त्यांची पाठांतर व्हायची आणि बोलल्या जायची. त्या सूत्रांची ज्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो, स्पष्टता म्हणतो, उच्चार म्हणतो, तो सुद्धा विश्वनाथ बाबांचा दांडगा होता. आम्ही किती अभ्यासात पंडित आहोत हे चिचोणकर बाबांना मला दोघांनाही माहिती आहे, पण विश्वनाथ बाबांचे पक्ष सुद्धा पाठ होते हे एक विषय. म्हणजे चिचोंडेकर बाबा आम्ही सोबतच विश्वनाथ बाबा, त्यामुळे आम्ही किती पंडित, पण विश्वनाथ बाबांच्या पक्ष सूत्रांचं पाठ आणि बाब त्यांच्या आड लपून आमची बरेच कामं होऊन जायची. बाबांची मात्र संवत्सरच्या मोठ्या बाबांची विशेष प्रसन्नता सुद्धा विश्वनाथ बाबांनी मिळवली होती. आजचा क्षण सुद्धा प्रसन्नतेचा. एवढ्या अधिकरणांनी एका व्यासपीठावर घ्यावं हे प्रसन्नतेशिवाय घडू शकत नाही. तुम्ही या महानुभावांना पुढे कुठल्याही लालूच देऊन विकत घेऊ शकत नाही, त्यांना आणू शकत नाही. त्यांची प्रसन्नता मिळवावी लागणार आहे आणि ते प्रसन्नतेचं हे फळ आहे की प्रसन्नतेशिवाय ते काही देत नाही आणि येत नाही. ही प्रसन्नता मी सर्वांना त्या डोमेग्रामच्या त्या प्रसन्न मठामध्ये जाऊन पाहिलं की मग मात्र अगदी ऊर भरून येतं. आजचा तो प्रसाद वादनीचा क्षण त्या प्रसन्न मठामध्ये जाऊन पाहावा लागतो. शक्य असेल तुम्हाला नाही म्हणता येत ना प्रसाद सेवा, नाही ना पठांतर नका, परंतु प्रसाद सेवेच्या अगोदर ही लीळा आठवणं महत्वाचा. प्रसाद सेवेतली शब्द कुठल्या तरी कविकर्त्यानं केली असते, कुठल्या तरी प्रसंगातली ती एक एक जोडली असते, संशोधनात निर्माण झाली असती, भावनेला फुटलेल्या पाझरात प्रसाद सेवा निर्माण झाली असेल. परंतु प्रसन्न मठातली लीळा मात्र आमच्या देवाची आहे. त्या प्रसादाकरता गैवरलेला देव, त्या प्रसादाकरता गैवरलेला आमचा आचार्य प्रसन्न मठात गेल्याशिवाय दिसत नाही. तो दिवस होता त्या दिवशी नागदेव आचार्य श्री बाजाराला गेले होते. परिवार होता, कुठला तरी व्यापार सर्वज्ञांनी सांगितला. परिवाराने नकारला असेल, काय घडलं असेल सांगता येत नाही, पण सर्वज्ञाची प्रवृत्ती मात्र भंग झाली. चेहऱ्यावर उदासीनता आली. भक्त परिवाराच्या लक्षात आलं सर्वज्ञ नाराज, चेहऱ्यावर उदासीनता.
सर्वज्ञांच्या समोर जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती. कुणीही सर्वज्ञांच्या समोर जायला तयार. असा एक उदासीनतेचा क्षण आला. सर्वज्ञांनी आपल्या अंगावरची वस्त्र उतरवून ठेवली आणि प्रसन्न मठातल्या त्या ओट्यावर पहुड स्वीकार विवस्त्र अवस्थेत. दिवस मावळतीच्या दिशेने निघाला. आता सावल्या वावल्या. सूर्याची कोमळ किरण दिसायला लागली. पाखरं घरी जायच्या तयारीत. गाई गुरांनी सुद्धा परतीचा प्रवास सुरुवात केला. तसं बाजारावरनं आचार्यशी नागदेवाने अवघा परिवार आचार्यशी नागदेवाच्या भोवती जमा झाला. आचार्यांना हात जोडले. सांगितलं, नागदेवा, सर्वज्ञ रागावले रे. प्रसन्नता भंग झालेली आहे. प्रवृत्ती भंग झालेली आहे. डोक्यावरच्या बाजाराची पाटी खाली ठेवली. बाईसांकडे गेली आणि आचार्यांनी बाईसांना सांगितलं, बाई, श्रीप्रभू बाबांनी दिलेलं ते प्रसादाचं वस्त्र द्या. बाईसांना संदुकातलं ते वस्त्र नागदेवाचार्यांच्या हातात दिलं. दोन्ही हातामध्ये घेतलं. त्या मठाच्या दरवाजाच्या बाहेर उभे राहिले अतिशय नम्रतेनं आणि सर्वज्ञांना एक शब्द उच्चारला, एक प्रभो जय. सर्वज्ञांनी त्या वस्त्राकडे पाहिलं आणि क्षणात प्रवृत्ती भंगली. चेहऱ्यावर प्रसन्नता नांदायला लागली. आनंदी चेहरा दिसायला लागले. सर्वज्ञ त्या ओट्यावरनं उठले आणि त्या वस्त्राचा स्वीकार केला. मग लक्षात येतं की अरे या प्रसादाच्या वस्त्राचं हे महत्व आहे की श्रीप्रभू बाबांनी दिलेलं ते प्रसादाचं वस्त्र पाहिल्यानंतर जर आमच्या देवाची प्रवृत्ती भंगात असेल, देव प्रसन्न होत असेल, तर आमचं काय हो? आम्हाला दिलेल्या प्रसन्न वस्त्रांचं काय? त्या वस्त्रांची जपवणूक करणं, त्याचं पावित्र्य टिकवणं. दुर्दैवानं आहे परीशी मंडळी, दुर्दैवानं आपलं प्रकरण की आपण प्रसाद त्या पावित्र्य या प्रसादाचा वादही झालेला आहे. लक्षात घ्या. हा प्रसादाचा वाद आहे. आचार्यांनी त्या प्रसादाचा वादही मिटवला. त्या प्रसाद वस्त्राचा वादही मिटवला. ते काही तुझ्या बापाचे हा शब्द सुद्धा आचार्याच्या मुखातनं निघालेला श्रुतीस्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या प्रसादावर या संप्रदायाच्या आचार्य पदाच्या नेमणुकी झालेल्या पाहिल्या ना आपण, या विभागण्या झाल्या ना, या प्रसादांवर झाल्या, देवपूजेवर झाल्या. आणि या प्रसादाचं अगदी मला असं वाटतं प्राणाच्या पलीकडे याचं संरक्षण आमच्या साधकांनी केलं. आमच्यापर्यंत आले 800 वर्ष आले. 800 वर्ष आज तो महोत्सव होतो. त्या प्रसादाच्या वरच्या आवरणाचं नूतनीकरण होत आहे. प्रसादाची बांधणी हा शब्द वासनिकांना कळत नाही, परंतु तो प्रसाद, तो वस्त्राचा जो भाग, त्या भागाला परत एक वेळेला सुरक्षित करण्याकरता त्यावर चढवल्या जाणारं नव्यानं जे आवरण आहे ते आवरण चढवून त्या प्रसादाला झालेला थोडासा छेद असेल, अल्लाद असेल, या दोषामुळे तिथे असलेली ती माया कृपाशक्ती दुखावली असते. आणि म्हणून त्याकरता या आदरणीय गुरुजनांना बोलवावं. त्या गुरुजनांच्या त्या पावित्र्यानं त्याचं पूजन करावं. प्रसवाची 2 दंडवत घालावी, प्रश्चिताची 2 दंडवत घालावी, क्षमा मागावी की त्या प्रसादाला छेद अल्लाद झाला असेल म्हणून. याकरता हा सर्व सोहळा, या सोहळ्याला उपस्थित असलेली सर्व आदरणीय गण आहे. सज्जनो, मी सांगितलं होतं मी फार बोलणार. माझा मित्र जर नसता राजू तर कदाचित मी आलो नसतो. नेहमीच आमचे कवीश्वर कुलाचार्य, आमचे कुलाचार्य म्हणत असतात, नेहमीचे धंदे आहेत तुझे, बस कुठेही भागवत घेतो, काही उद्योग करतो, काय करू बाबा, भागवत नको करू तर काय करू. आचार्य गाद्या होत्या तेवढ्या गेल्या. माझी मालकीची कवीश्वर कुलाचार्य होती ती गेली. मी म्हणतो बरा आहे ना मी भागवत आचार्य, पळत असो काय करू. शिंद्या बळशाला माझी भागवत कथा चालली. मी रात्री कथा संपवली आणि 10च्या दरम्यान निघालो. आता संध्याकाळी मला कथेला 6 वाजता पोहोचलो पाहिजे, म्हणून मी फार बोलणार नको. पण अजून विश्वनाथ बाबांकरता प्रेम व्यक्त करणं, मुखेडकर बाबांकरता प्रेम व्यक्त करणं गरजेचं होतं. या सभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधीश मंजुषी बाबाई, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कवीश्वर कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित कानाशी निवासी बाबाई, परमपूजनीय पट्टाधिष्ठित आमचे कुलाचार्य कवीश्वर कुलाचार्य, अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष अमरावती निवासी बाबाजी, प्रमोधन परिषदेचे अध्यक्ष, हा शब्द फार ज्यांच्याकरता लहान आहे, उपाध्यक्ष आमना, आदरणीय श्रद्धेय
प्रातस्मरणीय बुलढाण्याचे बाबाजी, आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतो ते आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे मकरदोकडा निवासी बाबा, अजिंठा निवासी बाबा, आमचे आदरस्थान आमचे माहूर निवासी बाबाजी, ज्यांच्या समोर आमचं लहानपण गेलं ते मड निवासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय वैराग्यमूर्ती मराठे बाबाजी, ज्ञानवृद्ध आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधीष्ठित महंत श्री भीष्माचार्य बाबा, परमपूजनीय पट्टाधीष्ठित महंत श्री जळचा देव निवासी आंबेकर बाबा, माझ्यावर ज्यांचं अपार असं प्रेम आहे, कधी कधी चिमटे घेतात परंतु तरी प्रेम आहे, परमपूजनीय नाही आपण नंतर निवांत, तर माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे, खरंच प्रेम, विनोदाचं खरंच प्रेम, माझ्या दृष्टीनं श्रद्धाही आहे आणि ते ज्या गादीवर विराजमान झाले ती गादी अवघ्या महानुभाव पंथाचं श्रद्धास्थान आहे. त्या गादीपुढे सगळे नतमस्तक होतात, भाग्यवान आहेत ते त्या गादीवर विराजमान होण्याचा, त्यांना तो दैवयोग लाभला आणि आम्हाला सुद्धा आमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती त्या गादीवर विराजमान झाली आहे. मग बदनाम होण्यावासी बाबाजी, आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे बुलढाणा निवासी बाबाजी, माझे स्नेही परमपूजनीय पट्टाधीष्ठित महंत श्री लाडबाबाजी, माझे बंधू परमपूजनीय पट्टाधीष्ठित महंत श्री चिचोंडीकर बाबा, परमपूजनीय पट्टाधीष्ठित आंबे वडगाव निवासी बाबाजी. काय मगाशी बोलल्या गेलं बघा, एक 2च मिनिटं बोलतो. मगाशी बोलल्या गेलं बाबासाहेबांबद्दल. बाबासाहेबांनी मला 1-2 वर्षापासून सांगितलं, थांबव आता हे प्रकरण थांबव, तुला लेखनीचं चांगली कला दिलेली आहे, छान लिहिली, हे काय बोलतो आणि निघून जातो, तू लिहायला सुरुवात कर. हळूहळू असं झालं, ते बोलत राहिले आणि मी वाहत गेलो. आताची परिस्थिती अशी आहे की त्यांनाच फोन करायला वेळ नाही. मी त्यांना 4-4 महिने माझाच फोन होत नाही, कधीतरी मला ते फोन करतात. मला त्यांनी सूचना केली होती की बाबाजी, एक वेळेला मी संस्कृतचा जाणता आहे, परंतु बाबांनी मला सांगितलं, मी कामही चालू केलं, काही पुढे काम नेलंय आणि मध्यावर थांबलेलं. इथं सर्व जाणती आहेत. मला तर आमचा गौरव आता प्राचार्य झाला की त्यांचं म्हणणं होतं की भगवद्गीतेमध्ये दृष्टांत पाठ, आणि त्या भगवद्गीतेतला दृष्टांत पाठ जर काढला तर मग मात्र आपलं एक वेगळं काम काहीतरी पंथा करता होईल, आपल्याकरता उपयोगाचं येईल. मला 1-2 कामं सांगितली होती. त्या भगवद्गीतेतला दृष्टांत पाठ काढायचा प्रयत्न केला, काही कामही केलं, परंतु ही भागवत कथा असा प्रकार आहे की मिळणारी जी सवंग लोकप्रियता त्यामध्ये हे प्रकार सर्व वाहत गेलेला आहे. आता असं झालं की तिच्याशी झोपच येत नाही, अजिबात झोप येत नाही. बस कुठेतरी माईक वाजला पाहिजे, स्तुती झाली पाहिजे, पालखी निघाली पाहिजे, फुलं उधळली पाहिजे, संध्याकाळी मोठमोठ्याने ओरडून भागवत कथा केली पाहिजे. त्यामुळे बाबासाहेबांना मी नाराज केलं आणि गेल्या 4-6 महिन्यापासून बाबासाहेबांनी फोन करणंच बंद करून टाकलं. त्यामुळे तुला तुझ्यात जे होतं ते मला काढायचं होतं, तुझ्यात नको ते तू ठासून भरलंय. परंतु बाबासाहेबांना मी नक्की शब्द दिले की बाबा, नक्की अगदी तुम्ही म्हणतात तसंच, तुम्ही मला दिलेली जी 2 कामं आहेत ती दोन्ही कामं मी अगदी, मला 1.5 वर्ष भागवत कथा करायची आहे, बस 1.5 वर्षानं मी रिटायर होणार आहे. माझ्या कुलाचार्यांनी मला इतका पैसा दिला की डोळे फाटून जातील, म्हणजे ते सावर नाही होत नाही. 8.5 कोटी. काय राव, कुलाचार्य गंमत असली पाहिजे. बघा तुम्ही, तुमचे कुलाचार्य कोण आहेत विचार. माझ्या कुलाचार्याने 8.5 कोटी दिले, तुमच्यांनी काय काय दिलं बघ. त्याला 8.5 कोटी दिले, आश्रम पालतोय, मस्त आरामशीर 1.5 वर्षानं राहायची इच्छा आहे आणि त्या 1.5 वर्षामध्ये साहित्य क्षेत्राचं काम करायचं. श्रुती लिहिली, श्रुती आणली, परंतु भगवद्गीतेचं दृष्टांत पाठ सुद्धा नक्की. बाबासाहेबांचं सुद्धा आज भेट झाली, दर्शन झालं. मागे असलेली सर्व आदरणीय संतगण जी आहे, या संतगणांची कान धरून माफी मागतो. तुमचे नामोल्लेख मी करायला पाहिजे. तुमच्या नामोल्लेखानं फायदा कुणाचाच काही होणार नाही, पण माझी जिव्हा पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु वेळ, या आदरणीय संतगणांचे विचार हा पाहता तुम्हा सर्वांना नम्रतेने दंडवत करतो. खाली माझी स्नेही आहे, वाडेगावकर बाबा माझा मित्र आहे, खाली बसलाय. वाडेगावकर बाबासारखे माझे स्नेही आहेत. कृष्णदास बाबा आमचे इथे तांदलवाडीला मी येऊन गेलो, भागवत कथा करून गेलो. आता ही शेजारी जिथं भागवत कथा आहे, मला वाटतं 25 किलोमीटरला आहे, पुढच्या महिन्यात जाता. उपस्थित असलेल्या सर्व ज्या तपस्विनी आमच्या कराडच्या ताई आहेत, या तपस्विनी आहे, तुम्हा सर्वांना अगदी कान धरून दंडवत प्रणाम करतो. थोडंफार चुकलं असेल तुम्हा लोकांची माफी मागतो. वागोदेकरांनाच नाही पण या परिसरातल्या सर्व मंडळींना, अगदी वासनिक आणि ज्या महिला असतील सर्वांना आव्हान करतो की माझा राजू कदाचित स्वभावानं तापट, बोलायला फटकळ असेल, पण राजू इतका स्वच्छ मनाचा माणूस कदाचित तुम्हाला आढळेल. इतका स्वच्छ मनाचा माणूस आहे. मला मात्र मित्र म्हणून सार्थ त्याचा अभिमान, अगदी सार्थ अभिमान.
मी माझ्या जीवनाच्या सर्व शुभेच्छा, सर्व यश राजूच्या जीवनाला लाभो, त्याला प्राप्त हो. या कार्यक्रमाचं जे प्रमुख दैवत होतं परिमंडल कुलाचार्य परमपूजनीय पट्टाधिष्ठित बाबाजींनी ज्या सात्विकतेनं हा परिवार संघटित करून हा कार्यक्रम पार पडत असताना आपण मात्र कोपरा धरला, हे सुद्धा या महानुभावांचं एक वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा एक आदर्श आहे. मी बाबांना प्रणाम करतो, वाढलेल्या विचारांना विराम देतो, तुम्हा लोकांची माफी मागून रजा घेतो. जात असताना माझ्याबद्दल कोणी गैरसमज करू नका, मी निघून जातो म्हणून. फक्त माझी अडचण आहे, मी 6ला शिंदे पैशाला म्हणजे सिन्नरच्या पुढे पोहोचायचा. तुम्हा सर्वांना धन्यवाद बाबाजी. खरं म्हणजे त्यांनी